नमस्कार. जर कोणाला नुकताच टाइप 2 डायबिटीज झाला असेल तर तो बरा करणं किती सोपं असतं असं मी आतापर्यंत बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे. मी तुम्हाला अजून एक उदाहरण देणार आहे की समजा कोणाला नुकताच डायबिटीज झाला तर पहिलं निदान तर करायचं असतं की तो टाइप 2 आहे का टाइप 1 आहे. टाइप 1 जो असतो तर कम्प्लिटली इन्सुलिन त्याच्यामध्ये डिफिशियन्सी असते किंवा अतिशय कमी प्रमाणामध्ये इन्सुलिन ब्लडमध्ये येत असतं. तर जनरली लहानपणी जो होतो तो टाइप 1 असतो. तर अशा वेळेस इन्सुलिन घेणं कंपल्सरी असतं. परंतु जे बाकीचे 90 ते 95% लोक असतात की ज्यांचं वजन वाढलेलं आहे, थोडंसं पोटाचा घेर वाढलेला आहे आणि वय वर्ष 35-40 मध्ये डायबिटीज झाला आहे, तर तो मॅक्सिमम टाइम टाइप 2 असतो. टाइप 2 डायबिटीज जेव्हा तुम्हाला निदान होतं तेव्हा तुम्हाला कुठलंही औषधं गोळ्या घेण्याची गरज नसते. हा कम्प्लिटली लाईफस्टाईल डिसीज रिलेटेड आजार आहे. याचं रूट कॉज असतं इन्सुलिन रेजिस्टन्स. रक्तामध्ये इन्सुलिनचं प्रमाण जास्त होणे. रक्तात इन्सुलिनचं प्रमाण जास्त का होतं? कारण लहानपणापासून आपण आता सध्याच्या मॉडर्न कंडिशनमध्ये काय चाललंय की साखरेचे पदार्थ, गुळाचे पदार्थ, दुधाचे पदार्थ, बाहेरचं हॉटेलिंग करणे किंवा वरण भात, भाजी पोळी, भाकरी पोळ्या जास्त खाणे, सिंपल कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त घेणे, यामुळे काय होतं की रक्तामध्ये साखरेचं प्रमाण जास्त होतं. रक्तात साखर वाढली की तुमच्या पॅन्क्रियाजला खूप सारं इन्सुलिन ब्लडमध्ये सोडावं लागतं. म्हणजे की इन्सुलिन इतक्या जास्त प्रमाणामध्ये ब्लडमध्ये यायला लागतं की त्या इन्सुलिनला मग रेजिस्टन्स येतं. आणि हे इन्सुलिन रेजिस्टन्स झालं की मग तुमच्या रक्तातली साखर वाढते. रक्तातील साखर वाढली की त्याला डॉक्टर्स म्हणतात की हाला डायबिटीज झालाय, टाइप 2 डायबिटीस. आता रक्तातील साखर जर वाढली असेल आणि त्याचं जर रूट कॉज इन्सुलिन रेजिस्टन्स असेल तर आपल्याला इन्सुलिनवरती काम करणं अपेक्षित आहे. त्यावेळेला जर का तुम्ही गोळ्या औषधांनी साखर कंट्रोल करायचा प्रयत्न केला तर तुम्ही कधीही आयुष्यभर तुमचं ना तुम्ही HbA1c नॉर्मल ठेवू शकता, ना तुम्हाला सगळे जे कॉम्प्लिकेशन्स होणार ते तुम्ही हातामध्ये ठेवू शकता. तिथून पुढे हळूहळू हळूहळू तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स होत जाणार आणि मग शेवटी तुम्हाला जेव्हा तुमच्या अंगातलं इन्सुलिन कमी पडेल, बीटा सेल एक्झॉस्ट झाल्यामुळे मग तुम्हाला इन्सुलिन चालू करायला लागणार. तोपर्यंत बरेचसे कॉम्प्लिकेशन झालेले असणार. आता तुम्हाला जर समजा कुणाला शंका असेल, कुणाला डाऊट असेल की डायबिटीस पूर्णपणे बरा होतो का, तर कुठल्याही डायबिटीस रिव्हर्सलमध्ये काम करणाऱ्या माणसाकडे जर तुम्ही योग्य वेळेच्या जर आत गेलात, म्हणजे की टाइप 2 डायबिटीस झालाय आणि जर का तो पहिलेच तुम्ही कुठलंही मेडिसिन न घेता जर त्याच्यापर्यंत जर पोहोचलेला असाल तर तुम्हाला 100% चान्स असतो. कारण तुमच्या बीटा सेल्स ह्या नॉर्मल असतात. आणि जर का तुम्ही सल्फोनिलयुरियाज म्हणजे ग्लिमिपिराइड, जुन्या काळामध्ये ग्लिबेनक्लेमाइड, आता काही काही ग्लिक्लेझाइड, ग्लिपिझाइड अशी औषधं किंवा DPP-4 इनहिबिटर्स सगळे, टेनिलग्लिप्टिन, फिल्डाग्लिप्टिन, सिटाग्लिप्टिन, लिनाग्लिप्टिन, ज्याच्यामागे ग्लिप्टिन लागलेले अशी औषधं, हे औषधांनी किंवा मेटफॉर्मिन हे औषधं जे आहेत हे तुमच्या शुगरला फक्त कंट्रोल करण्यासाठी, साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरले जातात. आणि DPP-4 इनहिबिटर्स आणि सल्फोनिलयुरिया जे असतात हे तर पॅन्क्रियाजमधून एक्स्ट्राचं इन्सुलिन ब्लडमध्ये ओढतात. त्यामुळे तुम्हाला नेहमी नेहमी खाण्याची इच्छा होते आणि तुमची शुगर लेवल जी आहे की तुम्हाला असं वाटतं की कंट्रोलमध्ये आलेली आहे, परंतु ती साखर जी असते ती सगळी फॅटमध्ये कन्वर्ट व्हायला लागते. मेटफॉर्मिन नावाचं जे औषध आहे हे तुमच्या लिव्हर मधली साखर जी आहे ती फक्त ब्लडमध्ये येऊ देत नाही, इतकंच त्याचं काम आहे. त्याचे बरेचसे साईड इफेक्ट्स पण असतात. आणि मग स्टेप बाय स्टेप तुमची कंडिशन दिवसेंदिवस वाढत जाते आणि नंतर 50-55च्या वर्षामध्ये तुमच्या वयामध्ये बरेचसे कॉम्प्लिकेशन सुरू होतात. आता आज मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. यांचं नाव आहे, यांच्याकडे दाखव, यांचं नाव आहे मोहम्मद शेख. हे सोनोशी मोहम्मद नूर शेख ना, नूर मोहम्मद शेख. यांचं वय आहे 36 वर्ष आणि यांना 3-4 महिने अगोदर डायबिटीज डिटेक्ट झाला. यांनी 3 महिने गोळ्या औषधं खाल्ल्या. त्यानंतर ते माझ्याकडे आले होते 27/2/2026, बरोबर, 27/2/2026 ला माझ्याकडे आले होते. त्यांची उंची आहे 162 सेंटीमीटर आणि त्यांचं वजन आहे 65.4 सेंटीमीटर जेव्हा ते माझ्याकडे आले होते त्यावेळेस. म्हणजे BMIच्या भाषेत जर म्हणलं 4 किलो, म्हणजे बॉडीमध्ये फॅट जास्त आहे आणि मसल त्यांच्या ज्या आहेत त्या कमी आहेत किंवा मसल ऍक्टिव्ह नाहीत अशी परिस्थिती असते टाइप 2 डायबिटीस मध्ये. तर मी त्यांना फक्त एकाच महिन्याची ट्रीटमेंट दिली. त्याच्यात त्यांचं डाएट मी चेंज केलं, मल्टिपल टाइम ईटिंग बंद करायला लावलं. एकदा खातो तो योगी, दोनदा खातो तो भोगी, तीनदा खातो तो रोगी, असं आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला टाइप 2 डायबिटीस झालेला असेल आणि जो का दिवसातून 3दा-4दा अन्न खात असेल तर तो कधीही टाइप 2 डायबिटीस मधून बाहेर येऊ शकत नाही. कारण टाइप 2 डायबिटीस होण्याचं कारणच असतं मल्टिपल टाइम ईटिंग, नेहमी नेहमी अन्न खाणे. त्यामुळे नेहमी नेहमी इन्सुलिन ब्लडमध्ये येणे आणि मग इन्सुलिन रेजिस्टन्स होणे. सो ज्याला कोणाला टाइप 2 डायबिटीस झाला असेल त्यांनी पहिलं आपलं खाण्याचे टायमिंग चेंज केले पाहिजे. एपिसोड ऑफ इटिंग, मल्टिपल टाइम इटिंग बंद करायला पाहिजे. 2 टाइम्स अ डे फूड. ज्यांना कुठल्याही ॲलोपॅथीच्या गोळ्या चालू नाही तेच लोक फास्टिंग करू शकतात.
जर का तुम्ही ग्लिमिपेराइड सारखे औषधं घेत असाल तर फास्टिंग करणं शक्य नसतं. त्यामुळे एखाद्या डॉक्टरच्या सल्ल्यानं फास्टिंग केलं पाहिजे. मी त्यांना 2 टाइम्ससाठी फूड करायला लावलं. त्यानंतर त्यांना मस्क्युलर एक्सरसाइजेस करायला लावल्या. त्यांचं डिटॉक्स करून घेतलं. 27/2 त्यांचं HbA1c होतं 7.8 आणि आजची तारीख आहे 10/4/2026. 27/2 ते 10/4 म्हणजे हार्डली 1 ते 1.5 महिन्याच्या पिरियडमध्ये त्यांचं HbA1c 7.8 वरून आता 5.8 आलंय. ठीक आहे, म्हणजे आता ते 5.7 5.8 म्हणजे कम्प्लिटली नॉन डायबेटिक रेंजमध्ये आहे. यांच्या शरीरामध्ये इन्सुलिन प्रॉपर निघतंय. त्यांचं HbA1c 5.8 आहे. त्यांनी आता आयुष्यभर अशाच पद्धतीने डाएट करायचं आहे आणि मसल वेस्टिंग होऊ नये म्हणून वेट लिफ्टिंगची एक्सरसाइजेस करायचे आहे. अख्ख्या आयुष्यात त्यांना कधीही गोळ्या औषधं घेण्याचं काम पडणार नाही. जर विषय समजला तर तुम्ही कम्प्लिटली नॉन डायबेटिक राहू शकता. आज ते आपल्या सोबत आहेत. 2 मिनिटं त्यांच्याशी बोलता येईल. बोला. नमस्कार, माझं नाव नूर मोहम्मद आहे. मला 3 महिन्यांपासून डायबिटीज होती. आता ती रिवर्स झाली. ठीक आहे. त्यांना ते जास्त एक्सप्लेन नाही करता येणार. परंतु जर 2 महिन्याच्या आत जर समजा तुम्हाला ऑप्शन अवेलेबल आहे की तुम्ही नॉन डायबेटिक होऊ शकता तर मग आयुष्यभर औषधं घेण्याची काय गरज आहे? डॉक्टर संदीप नागरे.